आपण बघत आहात आवाज कसमादेचा। नाशिकच्या मेरी लिंक रोडवरील माणेनगर परिसरातून काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे। घराच्या गॅलरीत पाण्याच्या टाकीत पडून 2 सख्या चिमुरड्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अवघ्या 8 आणि 6 वर्षाच्या या बहिणींच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। माणेनगर येथील शुभम कॉलनी परिसरात शनिवारी रात्री ही हृदयद्रावक घटना घडली। तृप्ती विशाल सोनवणे वय 8 वर्ष आणि स्वस्ती विशाल सोनवणे वय 6 वर्ष अशी मृत बहिणींची नावे आहेत। दोन्ही मुलींचे वडील डॉक्टर विशाल सोनवणे यांचे रासबिहारी मेरी लिंक रोडवर क्लिनिक आहे। शनिवारी सायंकाळी सोनवणे दाम्पत्य क्लिनिकमध्ये रुग्णावर उपचार करत होते। त्यावेळी दोन्ही मुली घरी होत्या। रात्री एका रुग्णाला सलाईन लावण्यात आले होते। त्यावेळी डॉक्टर सोनवणे घरी गेले आणि त्यांनी दोन्ही मुलींना जेवण दिले। आई लगेच घरी येईल असे सांगून ते पुन्हा क्लिनिकमध्ये परतले। काही वेळाने रुग्णाची सलाईन संपल्यानंतर सोनवणे यांच्या पत्नी क्लिनिक बंद करून घरी पोहोचल्या। मात्र घरात दोन्ही मुली दिसून न आल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली। याचवेळी किचनलगतच्या गॅलरीतील पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। संशय आल्याने त्यांनी टाकीत पाहिले असता एका मुलीचे केस पाण्यात दिसले। त्यांनी तिला बाहेर काढले असता दुसरी मुलगी ही टाकीतच असल्याचे आढळून आले। घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी तातडीने पतीला फोन करून माहिती दिली। त्यानंतर शेजारी अमोल पोद्दार यांच्यासह इतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। दोन्ही मुलींना रात्री सुमारे 10:35 अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर रात्री 11:10 दोन्ही मुलींना मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलीस हवालदार कविश्वर खराटे यांच्यासह पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे। एकाच कुटुंबातील 2 चिमुरड्या बहिणींचा असा दुर्दैवी अंत झाल्याने माणेनगर परिसरावर शोककळा पसरली आहे। रविवारी दुपारी शोकाकुल वातावरणात दोन्ही बहिणींवर अंत्यसंस्कार करण्यात आले।